नमस्ते मित्रांनो, मी विवेक टेकाळे. स्वागत आहे तुमचं क्विक टिप्समध्ये. आज आपण पाहणार आहोत मॅकबुक प्रो 2012 एडिशनमध्ये तुमची रॅम म्हणजेच रँडम ॲक्सेस मेमरी जी 4 GB डिफॉल्ट आहे ती 16 GB मध्ये कशी चेंज करायची. चला तर मग सुरू करूयात. सर्वप्रथम आपण बघूयात की आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे. नंबर 1, मॅकबुक प्रो 13 इंचेस ज्याचा मॉडेल नंबर आहे MD101HN/A. नंबर 2, आपल्याला लागणार आहे फिलिप्स नंबर 0 स्क्रूड्रायव्हर आणि प्लॅस्टिक प्लग बॅटरी कनेक्शन लूज करण्यासाठी. नंबर 3, महत्त्वाचे म्हणजे आपल्याला लागणार आहे 8 GBचे 2 रॅम जे मी निवडले आहेत क्रुशियल कंपनीचे. त्यांचा मॉडेल नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. आता आपण सर्वप्रथम आपल्या मॅकबुक प्रोला उलट करूया. इथे आपल्याला दिसतील काही स्क्रूज, ते आपल्याला या फिलिप्स नंबर 0 स्क्रूड्रायव्हरने काढायचे आहेत. सर्वप्रथम आपण वरच्या बाजूकडील 3 स्क्रू काढूयात जी लांबीने मोठी आहेत. नंतर आपण बाकीचे स्क्रू काढूयात. हळुवारपणे वरच्या बाजूने मागील आवरण आपण काढणार आहोत. आता आपल्याला बघायला मिळणार आहे की रॅम या ठिकाणी आहे, हार्ड डिस्क या ठिकाणी आहे जी आपण SSD मध्ये अपग्रेड करणार आहोत काही दिवसांनी, आणि बाकीची सर्किटरी इथं आहे. सर्वप्रथम आपण बॅटरीचे कनेक्शन काढणार आहोत जेणेकरून कुठल्याही प्रकारचा चार्ज मदरबोर्डमध्ये राहणार नाही. आता आपण रॅमच्या दोन्ही बाजूला असलेल्या नॉब्सना दूर करणार आहोत जेणेकरून पहिली रॅम बाहेर काढता येईल. दुसऱ्या रॅमसाठी पण आपण हीच पद्धत वापरणार आहोत. आता आपण आपली नवीन 8 GB रॅम खाचीच्या अनुषंगाने लावणार आहोत. दुसऱ्या रॅमसाठी पण आपण हेच करणार आहोत. आपण निश्चित करून घेणार आहोत की दोन्ही रॅम बरोबर बसल्या आहेत की नाहीत. आता मागील आवरण पुन्हा लावणार आहोत. यावेळीही पहिल्यांदा ते 3 लांब स्क्रूज लावायचे आहेत ज्यांनी आपण सुरुवात केली होती. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण पाहिलं की किती सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपल्या मॅकबुक प्रो 2012 एडिशनची रॅम आपण अपग्रेड करू शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये लिहा, आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांगलं.